वणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना। भारतीय घटनेचे शिल्पकार तथा दलित समाजाचे मसीहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल ही जयंती देशात नाही तर जगभरात देखील साजरी केली जाते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली। सकाळी 6 वाजतापासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये बाबासाहेबांचे पुतळ्यास पुष्पहार घालून मानवंदना देण्यास लोकांनी गर्दी केली होती। यावेळी दलित बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास पुष्पहार घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा दिल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास हार घालण्यास दलित बौद्ध समाजाव्यतिरिक्त इतर समाजातील लोकांनी देखील हजेरी लावली। विविध संघटनेच्या वतीने देखील बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करण्यात आले। त्यामध्ये सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष तथा धनोजे कुणबी विकास संस्थेच्या वतीने सौ किरणताई संजय दरेकर यांनी आपल्या टीमसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली। प्रसंगी सौ किरणताईने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय अशा स्वतः घोषणा दिल्या। त्यानंतर आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली शाखा वणीच्या वतीने पुष्पाताई आत्राम, पीडी आत्राम, सुभाष आडे, शरद बेसेकर इत्यादींनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून घोषणा दिल्या। त्यानंतर विदर्भ बहुजन साहित्य संघ विदर्भ प्रदेशचे अध्यक्ष बाळासाहेब खैरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून बाबासाहेबांना मानवंदना दिली। त्यानंतर मराठा सेवा संघाच्या वतीने दत्ता डोहे यांनी त्यांच्या टीमसह बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार करण्यात आले। संध्याकाळी 6 वाजता बौद्ध बांधवांनी बाबासाहेबांच्या प्रतिमा लावून मिरवणूक काढण्यात आली। निघालेली मिरवणूक ही वणीच्या प्रमुख चौकातून वाजत गाजत व घोषणा देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आली। त्यावेळी मिरवणुकीतील समस्त बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून घोषणा देण्यात आल्या। तिथेच मिरवणुकीची सांगता झाली। प्रतिनिधी बाळासाहेब खैरे, न्यूज 24 आपकी आवाज। बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा जब तक चांद सूरज रहेगा, जब तक चांद सूरज रहेगा, बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा। कैमरा